नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग असणार आहे तो असणार आहे फिशिंगचा। आज मी भरपूर दिवसांनी फिशिंगला आले, जवळजवळ 2 ते 2.5 महिन्याने, कदाचित 3 महिने झाले असतील। मार्च, एप्रिल आणि मे महिना संपल्याच्या नंतर मला फिशिंगला यायला मिळाले, कारण भरपूर सीझन होतं हॉटेलला। तर आता कुठेतरी पाऊस पडल्याच्या नंतर ते स्लॅग झालं, फिशिंगचा चान्स मिळाला। तर बघूया, आज नक्कीच काहीतरी आपण धमाल करणार आहोत या फिशिंगच्या व्हिडिओमध्ये। तर आता आपला पुढे स्पॉट आहे, इथे जाणार आहोत आपण। तर आता मी इथेच व्हिडिओ माझ्या मोबाईलवरून करते, त्याच्यानंतर आपण आपला कॅमेराचा सेटअप जो आहे तो जोडून घेते आणि लगेचच फिशिंगला सुरुवात करणार आहोत। कारण पुढे गेल्याच्या नंतर भरपूर कदाचित माणसं असतील, म्हणून मी तर मित्रांनो, आज आपण वापरणार आहोत तो म्हणजे स्किपजॅकची कॉपी, तामिळचा आवडता ल्युअर आहे रेड व्हाईट। तर ह्या रेड व्हाईटला सॉलिड कॅचेस होतात, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच। ॲक्च्युली खरं सांगायचं तर या व्हिडिओमध्ये कॅचेस जरा जास्त झाल्यात, पण मी व्हिडिओमध्ये 2च दाखवल्यात आणि 2 पार्टमध्ये आपला हा व्हिडिओ होणार आहे। आणि आज व्हॉइस ओव्हर देते वरून, कारण जेव्हा व्हिडिओ केला तेव्हा जो माईक होता ना कॅमेराचा, तो कनेक्ट नव्हता झाला। कारण भरपूर दिवसांनी, म्हणजे जवळजवळ 2.5 ते 3 महिन्यांनी आपण ब्लॉग बनवतो आणि कॅमेऱ्याची टेस्टिंग पण केली नव्हती, कसा व्हिडिओ होतोय तो, आणि आवाज वगैरे काय बघितला नव्हता। तर आता व्हिडिओची सुरुवात पहिली दुसरी कास्ट अशा 7-8 कास्ट झाल्या जवळजवळ मला वाटते। आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेचच एक स्ट्राईक मिळाली आणि पहिलीच कॅच ही आपली झाली। आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या स्पॉटवर काय मिळतं ते। आणि ताम पकडण्यासाठी मी वेळोवेळी एक टिप देतो की जितकं शक्य होईल तेवढ्या दगडांमध्येच आपल्याला कास्टिंग करायची आहे आणि दगडांच्या एकदम जवळचे आणण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि जिगड जो आहे तो पाण्याचा आपण अंदाज घ्यायचा आहे, किती खोल आहे याच्यावर हा अंदाज घेऊन आपल्याला जिगड वापरायचा आहे। आणि त्या कंडिशननुसार आपल्याला ल्युअर वापरायचे। बघा, ते चांगली दगडांच्या बाजूला जेव्हा आपली कास्टिंग झाली त्यावेळी आपल्याला लगेच कॅच झाली। कारण आधीच्या ज्या माझ्या कास्टिंग होत्या त्या दगडांपासून 6 ते 7 फूट अंतरावर जात होत्या, वारा असल्यामुळे। सकाळची वेळ आहे, सकाळी लवकर आलो होतो मी 7 वाजता। आणि बघू शकता ताम छोटी आहे, पण उलट पाणी असल्यामुळे थोडं प्रेशर येतं आणि ती दगडांमध्ये अडकत येत होती। बघू शकता चांगली साईज आहे, जवळजवळ 700 ते 800 ग्रॅम असू शकते ही ताम। आणि लगेचच या तांबीचा मी थंबनेलसाठी फोटो काढला। ल्युअर पण बघू शकता, जो दाखवला आहे तोच ल्युअर आहे। तर मस्त साईजची होती आणि त्याच्यानंतर आपण हिला लगेच आता आकीट ठेवली। स्पिनिंग करता वेळी आहे ना, जो आपण रिट्रीव्ह करतो तो पाण्यानुसार करायचा। जेवढं स्लो कराल तेवढे कॅचेस जास्त होतील, पण ल्युअर पण त्या क्वालिटीचा पाहिजे। कारण काही जे ल्युअर आहेत ते स्लोला ॲक्शन देत नाही, मग त्याला आपण फास्ट रिट्रीव्ह करणं हे गरजेचं असतं। आणि त्याचबरोबर त्याला रिट्रीव्ह पण करावं आणि पीस करायला लागतो, म्हणजे हलके हिसके देऊन। ही पण टेक्निक आपल्याला वापरता येतं। पण अशा जे आता मी जिथे स्पॉटला करतो इथे आपल्याला तर मित्रांनो, हे बघा आपल्याला एक ताम मिळाले रेड हेडला। आणि आपला नेहमीचा सेटअप मिशेल फ्रूट 9 फीट आणि जॉबची लाईन आहे आणि डायवा लगुना 5000ची रील आहे। डायवा लगुना CXH 5000 त्या सिरीजची आहे। तर मित्रांनो, स्पिनिंग करता वेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या रीलची जी रिट्रीव्हचा स्पीड किती आहे यानुसार आपल्याला स्पिनिंग करायचे आहे। आणि रिट्रीव्हचा स्पीड ओळखण्यासाठी तुम्हाला त्या गेअर इश्यू दाखवलेले असतात, गेअर इश्यूवर जे पॉईंट लिहिलेले असतात 7 पॉईंट किंवा 6 पॉईंट 5 पॉईंट असे जे गेअर इश्यू असतात ना, याच्यावर आपल्याला एक आपला रिट्रीव्हचा स्पीड समजतो की एका हँडल, म्हणजे एक हँडल जेव्हा फिरतो तेव्हा एक झटक्यात आपलं किती लाईन आपली एक आपल्या स्पूलला गुंडाळली जाते। त्यानुसार आपल्याला स्पीड कंट्रोल ठेवून आपल्याला स्पिनिंग करायची आहे, जेणेकरून आपल्याला कॅचेस चांगल्या होतील
आणि ल्युअरला प्रॉपर ॲक्शन मिळेल. हार्ड लूर वापरा किंवा सॉफ्ट लूर वापरा, ही तर टेक्निक तुम्हाला गरजेचीच आहे. आणि ही टेक्निक वापरताना आपल्याला पहिले ॲक्शन बघायचे आहे पाण्यात. जेव्हा आपण सेटअप आपला जोडून घेतो, ल्युअर लावतो, तर आपल्या बाजूला जे पाणी असेल ना, क्लिअर असेल तर चांगलंच आहे, आपल्याला ॲक्शन दिसते. तर आता ही थोडी विजिबिलिटी साईडला आहे, आतमध्ये जे खोल आहे ना तिथे थोडं खराब पाणी आहे, म्हणजे गोडं पाणी जे दिसतंय बाजूला वरच्यावर ते आपल्याला चांगलं दिसतंय साईडला. आणि आतमध्ये थोडंसं पाण्याचं कंडिशन जे आहे ना ते खराब आहे, कारण नुकताच पाऊस पडला होता. आणि हा जो स्पॉट आहे ना ते एवढं लूर अडकताना की भरपूर, कारण जो पाण्याचा मी ज्या दिशेला कास्टिंग करतो त्या दिशेकडून माझ्या दिशेने पाणी येते, त्याच्यामुळे लूरला ॲक्शन द्यायला प्रॉब्लेम होते, म्हणजे फास्ट रिट्रीव करायला लागतं. आणि हा जो मी आज जिगड वापरत होतो ना तो मला 10 ग्रॅमचा अवेलेबल नव्हता माझ्या बॅगमध्ये मला वाटतं, तर मी डायरेक्ट 20 ग्रॅमचा लावला जिगड. आणि बघा दुसरी पण एक कॅच झाली, अशी फटाफट आपल्याला हे आता कॅच होत होत्या. 1-2 स्ट्राईक झाले बघा. असे दगडात बसते, जेव्हा येते ना तेव्हा दगडात बसते, पण मजा आली मित्रांनो. कारण ही जर टेक्निक वापरलीत ना तर तुम्ही पण चांगल्या चांगल्या कॅचेस करू शकता. मला सगळे बोलतात बेट फिशिंगवर एक व्हिडिओ बनव, पण मला बेट फिशिंग खरं सांगायचं तर आवडत नाही. ही बघा दुसरी सेम आहे तांब, आणि आपल्या आखी तिथे समोर दिसते 2 तांबे आहेत. आणि आता पण आपण लगेच फोटो काढून हे जा थंबनेलसाठी वापरणार आहोत. हे बघा माझी डायवा लगोना LT 5000 CXH ही रेल आहे, त्याचबरोबर मिशेल फ्लूटचा 9 फीट रॉड आहे. आणि त्याला जी लाईन आहे ती जॉफची 0.23 mm आहे, जे माझ्याकडे अवेलेबल आहे. 300 मीटरचा स्पूल आहे. आता काही स्पूल राहिलेले आहेत माझ्याकडे बॅलन्स. ब्लॉग बनवताना वेळी मी कॅमेरात बनवत होतो, पहिले पण सांगितलं की जेव्हा कॅमेरात बनवत होतो त्यावेळी त्याचा माईक जो आहे तो माईक कनेक्ट नव्हता झाला. मी बोयाचा माईक वापरतो, पण त्या माईकचा तुम्हाला आनंद घ्यायला, आवाजाचा आनंद घ्यायला मिळणार नाही, कारण ही सगळं व्हॉइस ओव्हर करते मी माझ्या डायरेक्ट मोबाईलमध्ये. आणि पुढचा जो मी व्हिडिओ केला आहे ना तो माझ्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. त्याची क्लिअरिटी मला वाटते चांगली असेल, आणि व्हॉइसची जी क्वालिटी आहे ना ती पण मला वाटते चांगली असेल. तर आणखी एक 2-3 कास्ट करत होतो मी, कारण माझा टायमिंग होता 7 ते 8 पर्यंत मला फिशिंग करायची होती. आणि ह्या 1 तासात मला मस्त कॅचेस झाल्या होत्या. पण हा जो व्हिडिओ आहे ना मी 2 पार्टमध्ये करणार आहे, कारण आपल्याकडे आता सध्या व्हिडिओ नाही आहेत. तर मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवून माझ्या व्हिडिओची कॅपॅसिटी वाढवणार आहे. थोडक्यात सांगायचं की 2 वेळेला आपला एक व्हिडिओ जो आहे ना त्याचा पण 2 भागामध्ये केला आहे, कारण व्हिडिओ पण जास्त मोठा व्हायला नको. हा जवळजवळ व्हिडिओ 13 मिनटं प्लस गेला, तर 2 व्हिडिओ जर करायला गेलो तर माझा अर्धा तास गेला असता. आणि एवढा वेळ आता नसता, आता फास्ट रील बघण्याचा वेळ असतो, त्याच्यामुळे आपण थोडक्यात व्हिडिओ करणार आहोत. पण तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये आता मजा येणार आहे. मी आता आठवड्यातनं 1 वेळेलाच फिशिंगला जाण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण माझी जी डेलीची रुटीन आहे ना याच्यावर एक दिवशी नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला समजेल की मी नेमका 7 ते 8च का करतो, 8च्या नंतर मी कुठे जातो, आणि नंतर 8 ते 9 किंवा 8 ते 10 पर्यंत काय करतो, 10च्या नंतर दिवसभर कुठे असतो मी, याच्यावर पण आपण एक दिवस ब्लॉग बनवणारच आहोत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर, पण मी बनवेन. जर तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करत जा. माझ्याकडे कंटेंट मित्रांनो दुसरे पण असतात, पण मी जास्त आता फिशिंगवर फोकस करायचं ठरवलं आहे, कारण रेसिपीच्या व्हिडिओ पण सांगतात मित्र आपल्याला बनवायला, पण ते रेसिपीला तेवढे रिस्पॉन्स पण मिळत नाही आणि बनवायला थोडे अडचण होते. कारण आमचे जे हॉटेल आहे ना ते फास्ट रनिंगचं आहे ना, त्याच्यामुळे काय होते की तेवढं क्लीन वगैरे दाखवायला लागतं. फास्टचा व्हिडिओ अपलोड देऊ शकतो, पण ते लगेच तेल वगैरे कॅमेरावर येते, त्याच्यामुळे मी बनवत नाही. असू द्या, आता आपण फिशिंगकडे बोलूया. तर फिशिंग करते वेळी आपल्याला आहे ना
मुख्य म्हणजे आपला जो लूर आहे ना तो निवडायचा आहे. आपण कुठला लूर वापरा, ज्याच्यावर खरं सांगायचं तो कुठल्याही ब्रँडचा असू दे, ज्याच्यावर विश्वास आहे ना तोच आपण वापरूया. कारण एक वेळ मी इथेशी एक स्ट्राईक झाली होती. आता एक वेळ इथे मी एक कॉम्पिटिशन ठेवली होती, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला नाही. कारण जो काय होता, एक होता बर्कली, एक होता चायनाचा आणि लुकाना होता. आणि तर त्यावेळी स्वतःचीच माझी कॉम्पिटिशन ठेवली होती की ह्या 4 लुअरमध्ये आपण 10 कास्ट करून पकडूया, कशाला ताम कॅच होते. पण त्यावेळी पहिले म्हणजे बर्कली होता, एक लोकल ब्रँड होता आणि चायनाचा होता. त्यात लुकाना आणि लोकल हे विन झाले. तर मित्रांनो, आता आपली फिशिंग करून झाले आणि आपल्याला 2 कॅच मिळाल्यात. जबरदस्त आहेत. साईज तुम्हाला दाखवतो. पहिली तर तुम्ही बघितलीच असाल, हे बघा सगळी वाट लावली. ही एक आहे आणि ही बघा ही एक आहे. आणि दोन्ही पण मिळालं आपल्याला रेड हेडवर. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जसं बोललो तसं शेवटच्या कास्टला पण आपल्याला एक स्ट्राईक झाली होती, तरी पण आपण थांबलो नाही. आता मिळूया सेम स्पॉटला उद्या किंवा परवा. तर मला कॉल यायला सुरुवात झाली, मला निघावं लागेल. धन्यवाद. आला तुम्हाला कदाचित आवाज येत असेल, इनकमिंग व्हॉइस कॉल. ठीक आहे, धन्यवाद.